मी स्वतःला लकी म्हणू का? कारण आता तुझ्या ओठांवर एक स्माइल आलं असेल. मानसी, मी तुला खरंच सांगतोय, तू निघ आणि पहिलं सलीलला भेट. ओके? कारण सकाळपासून कमीत कमी 1 किलोभर तरी मेसेजेस त्याने पाठवले असतील तुला. निघ निघ तू निघ. सर, मॅम लवकर चला. मोनिका मॅमना काहीतरी होतंय. त्या खूप रडतायत. मोनिका, काय झालं? काय झालं? मला काहीच नकोय विक्रांत. मला काहीच खावंसं वाटत नाहीये. मला मरावंसं वाटतं. My life is over. My life is over. असं काय बोलते? मानसी, मोनिका शांत. आणि हे काय, तू सूप का नाही घेतलंस? नकोय मला सूप. चांगलं नाहीये ते. खूप चव आहे. मला कैदी असल्यासारखं वाटतंय विक्रांत. मला बरं, आपण दोघं मिळून सूप घेऊया. ओके? मी तुला कंपनी देतो. सो ते फक्त तुझ्यासाठीच आहे असं तुला वाटणार नाही. ओके? चल. नकोय मला सूप. चांगलं नाहीये ते. बरं ठीक आहे, आधी मी घेतो. ओके? हे बघ, आता घे तू. शाबास. विक्रांत, हे सूप. हे बघ, मला माहिती आहे हे फारसं छान नाही लागत. ओके? पण हे काय तुला आयुष्यभर घ्यायचंय का? नाही ना? थोड्या दिवसांचाच प्रश्न आहे. तुला राग आलाय माझा? हे बघ, मला तुझा राग आला असता तर मी इतक्या प्रेमाने तुला सूप भरवलं असतं का? मी समजा बाळाला जवळ नाही घेतलं तर तू चिडणार नाही ना माझ्यावर? मोनिका, हे बघ, जेवत असताना किंवा सूप पिताना कधीही विचार करायचा नसतो. ओके? घे घे. हे बघ, संपतही आलं सूप. मला थोडं आणखी घेऊन ये. अगं, आपण दोघं मिळून घेऊ. ओके? पराठ्याविषयी बोलतोय. तेच तिखट मीठ कमी पडू नये म्हणून मी धडपडतीये. हो आई, मला माहिती आहे. मला सांग, मुलगी कशी आहे? मला तर खूप आवडलीये. गोरी आहे, घारी आहे. संकल्पा रानडे. खरंच छान आहे. मग कधी भेटायचं? कधीच नाही. सलील, आई मला एक सांग, मुलगी पाहणं म्हणजे काय मॉलमध्ये शॉपिंग करणं आहे का? ही नाही आवडली दुसरी बघा, ती नाही आवडली तिसरी बघा, असं कसं होईल? अगं, त्या मानसीशी मी आत्ता कुठे जरा बोलायला लागलोय. जरा म्हणजे अजून तू मानसीवरच आहेस? हो, कारण तू पुढे जे फोटो पाठवले त्यात ती एकही मुलगी मला आवडली नाही. आत्ता सुद्धा तू आग्रह केलास म्हणून मी हा फोटो पाहिला. अरे पण किती दिवस? मला माहित नाही. सलील, मी तुला स्पष्टपणे सांगते. काय? अरे, इथे मुलींच्या रांगा लागल्यात. मी रोज काही ना काहीतरी कारण काढून त्यांना टाळते. तू एकदा काय ते विचार ना, होकार किंवा नकार. अरे, नंतर नकार मिळाला तर हातातून चांगल्या चांगल्या मुली जातील. हे बघ बाळा, जरा प्रॅक्टिकली विचार कर प्लीज. ठीक आहे, बोलू आपण नंतर. हॅलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मानसी, मला तुला काही विचारायचं आहे. बोल ना.
म्हणजे खरं तर सलील, काय झालंय? बोल. नाही नाही काही झालं नाहीये, पण म्हणजे मला तुला हे विचारायचं होतं की आता बोल काहीतरी प्लीज. ऍक्च्युली मानसी, मला तुला हे विचारायचं होतं की तू कशी आहेस? मी तुला काल काय म्हणालो होतो की तू जरा स्वतःसाठी वेळ काढ, आणि स्वतःसाठी वेळ मिळावा म्हणून दिवसाची सुरुवात खूप चांगली व्हायला लागते. आता आज बघ, तू छान हसलीयस, दिवसाची सुरुवात छान झालीये. तुला आता स्वतःसाठी मस्त वेळ मिळेल, हो की नाही? मला खूप बरं वाटलं. तुला नक्की इतकंच विचारायचं होतं ना? खरं तर तुझ्या उत्तरावर माझा पुढचा प्रश्न अवलंबून आहे. आज भेटूया? नक्की. ग्रेट. मग आता एक काम कर, वेळ ठिकाण तू ठरव आणि मला कळव. ओके. थँक्स. बाय. बाय. हो, मी तयार होत होते म्हणून उशीर झाला. आय एम सॉरी. संध्याकाळचं 1 मिनिट, मी आज संध्याकाळी लवकर निघू शकते? ओके, मग संध्याकाळी 7 वाजता डन? ओके, चल बाय. लेट्स गो. तरीच म्हटलं आज इतकी खुश कशी दिसतेस? संध्याकाळी भेटायचा प्लॅन बनवलेला दिसतोय. चला, म्हणजे आज तुला घरी सोडायची जबाबदारी माझी नाही. पण काही म्हणा, काही म्हण, हल्ली स्माइल खूप वाढलंय तुझ्या चेहऱ्यावर. सकाळी सकाळीच एकदम स्वतःशीच हसत होतीस तू. एक आपला जुना मित्र खालनं हात करतोय तुला, पण तुझं लक्षच नाहीये. झालं तुझं? असं काहीही नाहीये, मी फक्त हसत होते. मी तेच म्हणतोय, तू फक्त हसत होतीस. तुझं या जुन्या मित्राकडे लक्षच नव्हतं. हसू नाही तर काय करू? खरंच वेडा आहे सलील. म्हणजे रिजेक्ट? नाही, रिजेक्ट नाही, पण तू लाजतेस? अजिबात नाही. तू उगाच काहीतरी बोलू नकोस. काहीतरी नाही, मला जे डोळ्यांनी दिसतंय तेच मी बोलतोय. तू लाजतेस. अजिबात लाजत नाहीये. मला तो काय म्हणाला ते आठवतंय. जरा बोलायचं होतं. सिरियस आहे. मी खूप गोंधळले. तो खूप खूप समजून घेतोय मला, पण या समजूतदारपणानंतर सुद्धा मला त्याला होकार द्यावासा नाही वाटला तर